त्या ठिकाणी मैदानाच्या उजव्या बाजूला एक गाडी आहे, त्या ठिकाणी थोडीशी ओके साईडला पार्क करायची आहे. भावांनी लगेच ऐकलंय. या ठिकाणी मैदानावरती अजून एक मोठी मॅच द्वंद्व चालू होत आहे. एका बाजूने बदलापूर ग्रामीणची टीम जाणता राजा बदलापूर आणि त्यांना फाईट करेल टीम JK शेलू. पहिलाच बॉल कुणाल पेनकर वेगावरती स्वार होत असताना पहिलाच बॉल जबरदस्त फेकलाय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव स्वरूपात संपन्न करत असताना पाहायला मिळाला. बॅट्समन गणेश आणि साई जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फार मोठी जिम्मेदारी जबाबदारी सलामीची JK शेलू संघासाठी इथून किल्ला लढवायचा आहे आणि निश्चितच 3 षटकांमध्ये धावा बनवायच्या आहेत. जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग. मिड विकेट बाउंड्रीला सलामी देत असताना बॅट्समन गणेशच्या बॅटमधनं चेंडू निघालाय सीमारेषेच्या बाहेर. शेलू ब्रँड चौकार. धन्यवाद. गणेश मसने आणि शेलू साथ देत असताना साई मसने ही जोडी JK शेलू संघासाठी बॅटिंग करतायत. जबरदस्त बॅटिंग सुरुवात केली आहे. 4 धावांचा फटका आलाय. 4 धावांच्या मदतीने सुरुवात झाली आहे. कुणाल पेनकर जुनं अस्त्र आहे, जुनं रसायन या ठिकाणी वापरत असताना आपल्या डोक्यातली जादू, बोटांची जादू चेंडूवरती फिरवली. सरळ वेगाने चेंडू रिलीज केला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबलाय. निर्धाव स्वरूपात संपन्न झाला. कुणाल पेनकर राईट अमोर द विकेट. यावेळेस हा शॉर्ट पिच चेंडू. फटका चांगला आहे. नजाकत भरा फटका. स्लोवर बन. गती परिवर्तन होतं मात्र हुशारीनं खेळलेला फटका आपण पाहताय. बॅटिंग करत असताना विघ्नहर्ता प्रसन्न होतोय. गणेश मसनेच्या बॅटमधनं आलेला हा दुसरा चौकार. मदत आली आहे. धावफलक पुढे सरकलं 8 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची एज विकेटच्या मागे चेंडू जातोय त्या ठिकाणी अडवलाय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. एक तेरी तो एक मेरी अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. पहिला डॉट त्यानंतर आपल्याला पाहायला मिळाला चौकार. पुन्हा डॉट चौकार. यावेळेस डॉट येतोय. या चेंडूवरती काय घडेल. 8 धावा धावफलकावरती. या चेंडूवर खेळलेला फटका. मिडॉनवरती फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. व्हेरी गुड फिल्डिंग. चेंडूला अडवलं स्टॉप केलंय आणि कुठल्याही प्रकारची धाव या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. षटक क्रमांक पहिलं संपलंय. 2 चौकार जरूर आले मात्र कुणाल पेनकरचा जलवा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 4 चेंडू निर्धाव फेकले आणि जाणता राजा बदलापूर संघासाठी केवळ 8 धावा या ठिकाणी खर्च करतोय. स्कोर कार्ड वरती 8 धावा बिनबाद जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. मसने बंधू मसने ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. एका बाजूने गणेश मसने आणि त्याला साथ देत असताना साई मसने ही जोडी मैदानावरती चांगल्या दर्जाचं क्रिकेट, भरपूर चांगलं क्रिकेट आपल्याला अनुभवायला मिळेल. निश्चितच रात्रीचं क्रिकेट, रजनी क्रिकेट. भरपूर प्रेक्षक राजा अजूनही मैदानावरती दबा धरून बसलेला आपल्याला पाहायला मिळेल. मंचावरती मान्यवरांची मांदियाळी आपण पाहताय. ऑफिशियल टीम डोळ्यात तेल घालून काम करते. आमचे DJ वाले भाऊ आलेल्या सर्व पाहुण्यांचं, खेळाडूंचं आणि निश्चितच प्रेक्षकांचं मनोरंजन करतायत. आणि विशेष करून ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला भरपूर सारा प्रेक्षक राजा जोडला गेला आहे. या सर्व लाडक्या मायबाप क्रीडा रसिकांचं आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय. यावेळेस चेंडू चेक केला जातोय. राजेशजी भोईर सर सांगतायत व्हाईट बॉल. 1 बाउन्सचा कॉल सुद्धा त्याला दिला जातोय. निश्चितच धोक्याची घंटा गोलंदाजासाठी. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. धावफलक पुढे सरकलं 9 या आकड्यावरती. 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावरती. गोलंदाजी करत असताना साहिल राईट अमोर द विकेट ना. ओरपी चेंडू. चेंडूला मैदानात थारा आहे का. निश्चितच सीमारेषेवरती चांगल्या दर्जाची फिल्डिंग. स्वतःला अगदी झोकून दिलं आणि चेंडूला आतमध्ये अडवत असताना संघासाठी धावा वाचवल्या जात आहेत. सिंगल एका धावेवरती संतुष्ट राहतील. जसा चेंडू बॅटला स्पर्श झाला असं वाटलं होतं 6 धावा येतील मात्र एका धावेवरती संतुष्टी. साहिल या ठिकाणी चांगल्या दर्जाचा चेंडू पाहायला मिळाला. एक सिंगल आली आहे. स्ट्राइक रोटेट. या चेंडूवर आक्रमक फटका. फटका चांगला आहे मात्र एलिव्हेशन
पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या जे के शेलू या टीमला. मोठी मॅच पाहायला मिळेल, महत्वाचा सामना आहे, कारण रात्रीचा समय आहे. निश्चितच प्रेक्षक राजा या मॅचची वाट पाहत होता. या परिसरातील दोन मातब्बर टीम आपण पाहताय. बदलापूर, वांगणी, शेलू या विभागातून बिलॉंग करणाऱ्या या दोन टीम मैदानावरती खेळतायत. ग्रामीण गटातले संघ आहेत. भरपूर सारी फॅन फॉलोविंग असणाऱ्या दोन टीम मैदानावरती खेळतायत. जरूर बदलापुरातून एक संघ मैदानावरती खेळतोय, जाणता राजा बदलापूर. मात्र संपूर्ण बदलापूर नगरी ही मॅच पाहतीये. बॅटची एज आणि या संपूर्ण प्रेक्षकांचं मनोरंजन आणि मनोमंथन करणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. विकेटच्या मागे एक सुंदर झेल, फलंदाज फेल, दुसरा धक्का. कौतुक केलं जाईल. निश्चितच प्रत्येक गोष्टीवरती अचूक नजर, दिवस रात्र कष्ट घेऊन हा संपूर्ण सोहळा ज्यांनी उभा केलाय, कुरंबाईंचं कौतुक. आणि निश्चितच हा फटका चांगला पाहायला मिळतोय. नजाकत भरा फटका. बॅटला स्पर्श झाल्यानंतर फाईन लेग बाउंड्रीला सलामी देत असताना चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पार, चौकार. खुर्रमभाई आणि खुर्रम 11 दामतचे युवा सरदार आतिशभाई, आपलं सुद्धा आम्ही कौतुक करू. निश्चितच भरपूर मोलाचं सहकार्य खुर्रमभाईच्या खांद्याला खांदा लावून काम करताना पाहायला मिळत आहेत. आतिशभाई, आपलं सुद्धा कौतुक. यावेळेस फटका खेचलाय समोर. लॉंग वरती फिल्डर आहे, त्या ठिकाणी चेंडूला अडवलं फेकतायत. एक सिंगल धाव धावफलकावरती जोडली जाईल. सेन्सिबल क्रिकेट. चौकारानंतर लगेचच एक सिंगल धाव येते धावफलकावरती. आपण पाहताय 15 धावा. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. गोलंदाज साहिल गोलंदाजी करतोय आणि या षटकात आपण पाहताय एकंदरीत टोटल 15 धावा धावफलकावरती. ओरपी चेंडू, यावेळेस फटका चांगला आहे. फिल्डर त्या ठिकाणी आहे. प्रॉपर टायमिंग फटका. बॅट्समन साईच्या बॅटमधनं साई बाबांचा गजर करणारा फटका, षटका. मैदानावरती रस्ता आहेत आणि नक्कीच आपल्या संघासाठी उपयुक्त बॅटिंग मैदानावरती पेश करतायत. शेवटच्या अंतिम षटकाला सुरुवात. जाणता राजा बदलापूर संघाच्या वतीनं नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती इंट्रोड्यूस केला जातोय. विलास येतोय. जबाबदारी, जिम्मेदारी फार मोठी आहे. 21 धावा धावफलकावर. 6 चेंडूंचा खेळ निश्चितच शिल्लक आहे. धावफलकावरती किती धावा येतील या पाहायचंय. राजू आणि साई ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. जे के शेलू संघासाठी षटक क्रमांक 3 ला सुरुवात. विलास राईटा मोर द विकेट न फेकलेला हा चेंडू. यावेळेस संधी निर्माण झाली आहे, मात्र फिल्डरला बीट करत असताना क्लासिकल नजराणा, इनसाइड आउट, एक क्लासिकल स्ट्रोक आपण पाहताय. राजूच्या बॅटमधनं हा राजेश शाही, चौकार. धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चौकार येतोय. पहिल्या चेंडूचं स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. 4 धावा आल्यात. यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड आउट फटका खेचलाय. आता मात्र संधी आली आहे आणि सरळ हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. जबरदस्त झेल, फलंदाज फेल होईल. लागलेला हा तिसरा झटका जे के शेलू या टीमला.
फटका नक्कीच चांगला होता, मात्र गॅप सिलेक्शन येऊ शकलं नाही, एलिव्हेशन नव्हतं आणि एक सुंदर झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. फलंदाज माघारी परततोय आणि लागलेला झटका टीम JK शेलू या टीमला. चांगली गोलंदाजी, टिट फॉर टॅट उत्तर देत असताना पहिला चौकार, त्यानंतर आलेली विकेट. तुम खूप सरत हो, तो हम बिब्बत सुरत नाहीये. गोलंदाजानं सांगायला सुरुवात केली. ऑन साइडला खेळलेला फटका सीमारेषेवरती. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पकडलं आणि एक सिंगल धावेवरती समाप्त करत असताना चांगल्या दर्जाची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. एक आली आहे 26 धावा धावफलकावरती, 3 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग मैदानावरती पेश करत असताना बॅट्समन साईल आपण पाहत आहे, स्ट्राईक एंड वरती तो खेळतोय. 2 चेंडू फेस केले, 7 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. बिग हिटर, मोठ्या फटक्यांचा बाजीगर, षटकार येतोय. फुलटो चेंडू आणि फुल टोल वसूल करत असताना JK शेलू टीम साठी हा शेलू ब्रँड षटकार. मारलेला सामना खेचून आणणारा हा दर्जेदार प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समन बॅटिंग करत असताना साई आणि साईच्या बॅटमधून आलेल्या या 6 धावा, स्कोर कार्ड फ्लाय झाले तब्बल 32 या धावसंख्येवरती. शेवटचा अंतिम षटक आणि 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. साई मैदानाच्या आतमध्ये एक चांगला कॅमिओ मैदानात पेश करतोय. 3 चेंडू 13 धावांवरती खेळतोय. यावेळेस हा चेंडू समोर खेळलाय, आडव्या बॅटने दिलेला तडाखा, लॉंग ऑफ वरती फिल्डर आहे, त्या ठिकाणी सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अयशस्वी आणि या दरम्यान फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. लागलेला हा झटका बॅटिंग करणाऱ्या टीम शेलूला. चेक केलं जाईल या ठिकाणी. नक्कीच या ठिकाणी आपण चेक करतोय. ओम साई MTC ची संपूर्ण टीम या ठिकाणी कार्यरत आहे. अक्षय म्हात्रे सर, त्याचबरोबर प्रणयजी, तेजसजी, चांगलं लाईव्ह कव्हरेज आपण पाहत आहे. संदीपजी गायकवाड सर आम्हाला सूचित करतील, निर्देशित करतील नक्की काय घडलं या चेंडूवरती. कुठला फलंदाज बाद असेल, एका चेंडूवरती फार गोष्टी डिपेंड असतात. 3 षटकांची मॅच, 18 चेंडूंचा सामना असतो मित्रांनो. भरपूर महत्त्वपूर्ण हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. काळजी नसावी, कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही याची संपूर्ण काळजी या ठिकाणी घेतली जाईल. प्रॉपरली क्लिअर होत नसल्यामुळं, कन्क्लुझिव्ह इव्हिडन्स नसल्यामुळं ऑनफिल्डचा जो डिसिजन आहे तो ग्राह्य धरला जाईल. तिसऱ्या पंचांचा निर्णय आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. फलंदाज माघारी परतत असताना एक सिंगल धाव जरूर जोडली जाईल, त्यानंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज माघारी परततोय. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील त्या 33 धावा. 33 षटकातला हा शेवटचा चेंडू मार्गस्थ होतोय. यावेळेस ओरपी चेंडू आणि शेवट गोड केलाय. फटका चांगलाय, फटक्यात वजन, धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. षटकार.
चला जाऊया मैदानावरती. 40 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय जाणता राजा बदलापूर या टीम समोर. बिग फाईट, मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने दर्जेदार फिल्डिंग असणारी संघ आहे, दर्जेदार गोलंदाजी अटॅक असणारा संघ मैदानावरती. जय कोलंबा माता शेळू आणि त्यांना फाईट करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये. बदलापूर ग्रामीणची धाकड टीम, बदलापूर ग्रामीणची तुफानी टीम मैदानाच्या आतमध्ये. जाणता राजा बदलापूर या संघाची सलामीची जोडी, सलामीचे दोन सरदार मैदानाच्या आतमध्ये. सागर आणि त्याला साथ देताना बॅट्समन सैफ मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेले आहेत. 40 धावा बनवायच्या आहेत. 13.33 ची सरासरी आपल्याला राखायची आहे. या अनुषंगाने सुरुवात करावी लागेल. 3 षटकांची मॅच आहे. 18 चेंडू आणि 40 धावा बनवायच्या आहेत. महत्वाचा सरदार शिलेदार सागर देशमुख स्ट्राईक एंड वरती तयार होतोय. मोठी जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती, जबाबदारी त्याला स्वीकारावी लागेल. गोलंदाजी मार्कवरनं रोहन शेलार सज्ज होतोय. पहिल्याच बॉलवरती नक्कीच या ठिकाणी संधी निर्माण झाली होती. कदाचित हातातनं चेंडू स्किट झाला आणि त्यानंतर निश्चितच एक जीवनदान या ठिकाणी मिळतंय ते बॅट्समन सागर देशमुखला. जोपर्यंत चेंडू हवेत होता तोपर्यंत बदलापूरकरांच्या नजरा आणि सागरच्या संपूर्ण फॅनच्या नजरा या चेंडूवरती असतील. हृदयामध्ये धडकन आवाज झाला, झेल ड्रॉप आणि त्यानंतर संधी मिळाली. बाल बच गए. ऑल इज वेल, ऑल इज वेल. सागर देशमुख या अगोदरच्या मॅचचा हिरो आहे. ताकद ठेवतोय आणि ताकदीनं दहाड फोडलीये. चेंडू निघालाय सीमारेषेच्या बाहेर. या इनिंगचा पहिला चौकार सागर देशमुखच्या बॅटमधनं 4 धावा. में दिलदार हस्ती बबलूबाई नजे, अच्छे बड्डे बॉय ज्यांचं सॉंग आपण ऐकताय. जाऊया मैदानावरती. चौकार आलाय. 4 धावांच्या मदतीनं धावफलकाला सुरुवात झाली आहे. सागर देशमुखच्या बॅटमध्ये यावेळेस ओरपीच चेंडू आणि सरळ दाखवली सीमारेषा. हवाई हल्ला, हल्ला बोल, षटकार. झेल सुटला भावा. ये जिंदगी है दोस्तों, ये मौके कम धोके ज्यादा देती है. चौकार त्यानंतर षटकार. धावफलकावरती 10 धावा. सागर देशमुख सारख्या फलंदाजाला जर संधी द्याल तर मित्रांनो धोक्याची घंटा तुमच्यासाठी नक्कीच वाजणार. इथून कमबॅकची गरज आहे. गोलंदाज रोहन शेलार गोलंदाजी करतोय. 3 चेंडू फेकले, 10 धावा इथून वसूल केल्यात. स्ट्राईक एंड वरती सागर देशमुख. यावेळेस 6 चेंडू समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न आहे. अलॉंग द कार्पेट. लॉंगॉनवरती फिल्डर आहे. सिंगल धाव कंप्लीट आणि एकच धावेवरती संतुष्ट राहत आहेत दोनही फलंदाज. सेन्सिबल क्रिकेट. 2 मोठे फटके आले त्यानंतर एक सिंगल धाव घेतोय. बॅटिंग करत असताना सागर देशमुख जुना जाणता खेळाडू आहे. भरपूर वर्षाचा अनुभव आहे. या मॅच मध्ये जिंकायचंय आणि आव्हान कायम ठेवायचंय. दामद चषक 2024 पर्व 3रं. वैभवशाली, गौरवशाली अभिमानाचं हे पर्व निश्चितच आपल्याला पाहायला मिळतं. या अभिमानाच्या पर्वामध्ये आपण आहोत. दुसरी रजनी या ठिकाणी पार पडतीये. जवळजवळ घड्याळामध्ये 3 वाजतायत. मात्र प्रेक्षक राजा भरपूर प्रेम करतोय. या चेंडूवरती खेळलेला फटका निश्चितच मिस टायमिंग स्ट्रोक आहे. सिंगल कंप्लीट. थोडीशी घाई केली गोलंदाजानं आणि त्यानंतर एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट करतायत. षटक पहिलं चालू आहे. धावफलकावरती 13 धावा. 12 धावा. चांगल्या पद्धतीने सुरुवात करत असताना सागर आणि सैफ ही जोडी मैदानावरती. 4 चेंडू फेस केले. सागरनं 11 धावा वसूल केल्या. सैफ बॅटिंग करतोय. 1 चेंडू फेस केलाय. 1 धाव त्याच्या बॅटमधून आली आहे. जबरदस्त मॅच. जय कोळंबा माता शेलू एका बाजूने खेळतीये, दुसऱ्या बाजूने आपण पाहताय जाणता राजा बदलापूर या 2 ग्रामीणच्या टीमच्या दरम्यान चाललेला हा बिग फाईट मुकाबला मैदानावरती. रोहनचा चेंडू फुलटोज आहे आणि सागर देशमुखचा एक वार चेंडूवर नव्हे तर निश्चितच शेलूकरांच्या काळजावर वार करतोय. चेंडू सीमा पार. षटकार.
धन्यवाद, थँक्यू सो मच. पहिल्या चेंडूवरती सागर देशमुखला मिळालेलं जीवनदान कदाचित धोकादायक ठरू शकतं मित्रांनो. धावफलकावरती 18 धावा, 40चं लक्ष आहे आणि 18 धावा पहिल्या षटकात वसूल केल्या. जसा झेल सुटला तसा मात्र हा खुकार शेर धावत सुटलाय. 5 चेंडू फेस केले, तब्बल 17 धावा त्याच्या बॅटमधनं आणि हा 17चा खतरा इथून तो दाखवेल का. षटक पहिलं संपलंय, एकंदरीत 18 धावा धावफलकावर, 12 चेंडू आणि अजूनही 22 धावांचं लक्ष पार करायचंय. 11.00 ची सरासरी राखायची आहे. बॅटिंग करत असताना जाणता राजा बदलापूर या टीमला. सलामीची जोडी अजूनही मैदानात खेळतायत. ज्यांच्यावरती भरोसा आहे ते 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये झुंजतायत, सागर आणि त्याच्या साथीनं सैफ हे 2 फलंदाज. सैफला जिम्मेदारी माहिती आहे, स्वतःवरती काय जबाबदारी आहे ती माहिती आहे. स्ट्राईक आपल्याला रोटेट करायची आहे, सागर फॉर्म मध्ये, त्याला स्ट्राईक द्यायची आहे. या अनुषंगानं पहिलं षटक खेळलंय आणि पहिल्या षटकात तब्बल 18 धावा जमवल्या. सागरची स्ट्रेंथ सागरला माहिती आहे, सैफची ताकद सैफला माहिती आहे. इथून जबाबदारी असेल दुसऱ्या षटकाची गोलंदाज प्रभात वरती. प्रभात शेलूकरांसाठी नवीन सकाळ आणेल का. पहिलाच बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू हवे, झेलची सुवर्ण संधी, झेलची सुवर्ण संधी. गोलंदाज मेहनत करतात मित्रांनो, फिल्डरची साथ मिळणं गरजेचं. त्या ठिकाणी काय घडतंय, विनाशकाले विपरीत बुद्धी. मित्रांनो, क्रिकेट हा सेन्स ऑफ ह्युमरचा खेळ आहे. मैदानावरती लक्ष असणं गरजेचं आहे. लक्ष असू द्या चोहीकडे, मैदानावरती चारी बाजूला लक्ष असणं गरजेचं आहे. कारण क्रिकेटची मॅच आहे, महत्वाचा सामना आहे मित्रांनो. अजूनही मॅच तुमच्या हातात आहे. अशा पद्धतीनं झेल सोडाल, धावा जर लीक कराल तर मित्रांनो अडचणीचा सामना करावा लागेल. 2 धावा येत आहेत धावफलकावरती, 20 हा आकडा आपण पाहत आहे. षटक क्रमांक 2 चालू आहे. प्रभात गोलंदाजी करतोय. संधी निर्माण केली होती, मात्र संधीचं सोनं झालं नाहीये. चांगली गोलंदाजी प्रभातच्या माध्यमातून. यावेळेस वरपी चेंडू, लगेचच या ठिकाणी जखमेवरती मीठ चोळत असताना बॅट्समन सैफचा झेल सुटला आणि तो तुफान या ठिकाणी उठलाय. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आगाज या ठिकाणी केलाय, एल्गार या ठिकाणी केलाय. 26 धावा धावफलकावर. सैफ मैदानाच्या आतमध्ये, आक्रमक भूमिका. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू, नक्कीच ऑफस्टंपच्या जास्त बाहेर. पंचांचा इशारा वाईट बॉल. अवांतरची खून करतायत राज भोईर सर, सांगतायत वाईट बॉल. एका धावेची मदत येईल, धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 27 या आकड्यावरती. 27. मोठ्या फटक्यानंतर सामना लगेचच झुकतोय बदलापूरच्या दिशेनं. एखादा चांगला चेंडू आला, सामना शेलूच्या बाजूने झुकतोय. मॅच महत्वाची आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. कॅच पकडा कॅच, जिंका मॅच. जबरदस्त कॅच, फलंदाज बाद होतोय. लागलेला पहिला झटका, बॅट्समन सैफचा खेळ संपला. या पंचक्रोशीत बबलून जय भाईचं नाव गाजतंय. या पंचक्रोशीत, या पंचक्रोशीत नाव गाजते गर्दा तालुक्यात. या पंचक्रोशीत नाव. थैंक यू सो मच. आज की शाम बबलू भाई के नाम. अच्छे बर्थडे बॉय बबलू भाई यांच्या नावाचं गुणगौरव आणि गीत वाजतंय का वाजू नये. निश्चितच या संपूर्ण सोहळ्याचे सर्वे सर्व आहेत. या संपूर्ण दामत गावाची आनबान शान बबलूभाई यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. षटक क्रमांक या ठिकाणी 2 चालू आहे. धावफलकावरती 27 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात या 27 धावा आपण पाहत आहे. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहू शकाल. ओमसाई एमटीसी आम्हाला सांगतीये 8.67 सरासरीनं धावा बनवायच्या आहेत. न्यू बॅटर जिहाद मैदानाच्या आतमध्ये आलाय. टाकलेला हा चेंडू आपण पाहत आहे. निश्चितच चेंडूवरती नजर पाहायला मिळते पंचांची. अचूकरित्या हेरलं आणि सांगितलं इट इज अ व्हॅलिड डिलिव्हरी. मॅच जिवंत आहे. मॅच अजून दोन्ही संघासाठी ऑन आहे. शेलू संघ मैदानावरती संघर्षासाठी ओळखला जातो. मायूस मत हो बंदे, ये तेरा वजूद नहीं, तू वो कर सकता है जो कभी किसी ने सोचा नहीं. यावेळेस हा चेंडू चेक केला जाईल. प्रभातच्या माध्यमातून लगेचच थोडासा स्वैर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. दोन्ही संघ
मजबूत मेहनत घेतायत, कष्ट घेतायत, घाम गाळतायत. गुलाबी थंडी आहे मित्रांनो, मात्र शरीरामधून घाम गळतोय, मेहनत दिसतीये. दोन्ही संघ कष्ट करतायत, जिद्द चिकाटी दाखवतायत. प्रचंड ताकद लावत असताना मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांच्या माध्यमातून भरपूर मेहनत. यावेळेस फटका चांगला आहे, जबरदस्त प्रहार बॅट्समन जिहादच्या बॅटमधनं. हा जबरदस्त राजेशाही फटका, चेंडू सीमा पार, चौकार. वरती जोडली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकलं, फ्लाय झालं. 32 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलं. 32 ऑन द बोर्ड. यावेळेस हा चेक केला जाईल चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉलचा कॉल. चुकीच्या पद्धतीने टाकलेला हा चेंडू आपण पाहताय. प्रेशर लगेचच क्रिएट झालं. 40 धावांचं मोठं आव्हान या ठिकाणी उभं केलं होतं, मात्र हे आव्हान पेलण्याची ताकद आमच्या धमन्यांमध्ये आहे हे सांगायला सुरुवात केली सागरनं. चांगली सुरुवात केली, पहिला झेल सुटला आणि त्यानंतर विध्वंसक बॅटिंग. त्यावेळेस हा चेंडू पहा, बॅटची एज, मॅच अजून जिवंत आहे सांगत असताना चेंडू येतो डॉट. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलकावरती 33 धावा. 33 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात 33 धावा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 7 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 7 धावा. जय कोळंबा माता शेलू संघ एका बाजूनं किल्ला लढवतोय, मैदानाच्या आतमध्ये झुंजतायत. एकमेकांवरती विश्वास, एकमेकांवरती भरपूर प्रेम पाहायला मिळतंय. एकमेकांना सल्ला मसलत करत असताना, एकमेकांवरती विश्वास ठेवत असताना, एकमेकांवरती भरपूर साथ देत असताना पाहायला मिळत आहे. टीम जय कोलंबा माता शेलू हा संघ कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल, आंबेशिवच्या मैदानावरती निश्चितच चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं त्यांच्या माध्यमातून. शेवटच्या मोमेंटला थोडंसं नशिबाने साथ मिळाली नाही आणि मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाले. या मॅच मध्ये सुद्धा महत्वाची कामगिरी करायची आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 7 धावांचं लक्ष्य पार करायचंय. क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. अलीकडे तुम्ही रायगड प्रीमियर लीग जर फॉलो केली असेल तर 6 चेंडू मध्ये 1 धाव डिपेंड करताना सुद्धा गोलंदाजाला आपण पाहिलंय. 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता. मैदानावरती झुंज द्यावी लागेल, मेहनत करावी लागेल, घाम गाळावा लागेल, जिद्द चिकाटी दाखवावी लागेल. निश्चितच इथं कष्ट करावे लागतील. 6 चेंडू 7 धावा करायच्या आहेत. गोलंदाज कष्ट करण्यासाठी तयार आहे. प्रेमच्या खांद्यावरती जबाबदारी. पहिलाच बॉल चांगला पाहायला मिळतोय. सरळ विकेटकीपरच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. 30 दहशत, तोच दरारा आणि 30 डरकाळी मैदानाच्या आतमध्ये प्रेमनं फोडली आहे. पहिला बॉल डॉट फेकलाय. समीकरण तुम्ही पाहू शकाल. 5 चेंडू 7 धावांची आवश्यकता. ये जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता. जब तक ना पड़े हाथोड़े का घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. संधी आलीये, संधी आलीये, संधी आलीये मित्रा. पकडा कॅच, जिंका क्रिकेटची मॅच. फलंदाज बाद. वेळ आहे मित्रांनो. मात्र संकटांवरती असं तुटून पडा की जिंकला तरी इतिहास आणि हारला तरी इतिहासच झाला पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू 7 धावांची आवश्यकता. बॅटिंग करत असताना टीम जाणता राजा बदलापूर आतमध्ये खेळतीये. नवीन बॅट्समन मैदानाच्या आत येतोय. अनिकेतच्या खांद्यावरती जिम्मेदारी. जिहाद दुसऱ्या बाजूने निश्चितच किल्ला लढवतोय, त्याला साथ द्यावी लागेल. 4 चेंडू 7 ची गरज. गोलंदाज प्रेमनं मात्र अगदी प्रेमानं वी आर इन द गेम सांगायला सुरुवात केलीये. विकेट घेतलीये. यावेळेस हा चेंडू पहा, निश्चितच व्यवस्थित बॅटवरती मिडल झाला नाही. एक सिंगल कंप्लीट.
एक सिंगल धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. मॅच पहा मित्रांनो, टर्न होताना पाहायला मिळतीये. 3 चेंडू 6 धावांची गरज आहे. वातावरण गंभीर आहे. या गंभीर वातावरणामध्ये खंबीर राहावं लागेल. या खंबीर वातावरणात जो तग धरून टिकून राहील त्याची ही मॅच असणार आहे मित्रांनो. 3 चेंडू 6 धावांची मॅच मैदानाच्या आतमध्ये. नेल बायटिंग फिनिश. यावेळेस फुल टॉस चेंडू आणि फुल टोल वसूल करत असताना एक चूक आणि मैदानाच्या बाहेर. चेंडू गेलाय सीमा पार. षटकार. या ठिकाणी दिमागदार विजय संपादित केलाय आणि विजयाच्या हक्कात जाणता राजा बदलापूर. मात्र शेलूकरांनी मन जिंकली. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. अप्रतिम दर्जाचं क्रिकेट मैदानावरती पेश केलं आणि निश्चितच पुढच्या फेरीमध्ये धडक मारली आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं खुर्रमबाई, आपलं हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही आभार व्यक्त करू. आजच्या रात्रीसाठी सेवा करण्याची संधी मिळाली. बबलूबाई, आपणास वाढदिवसाच्या पुनश्च एकदा शुभेच्छा देऊ. आजच्या रात्री तुमची आमची भेट झाली आणि निश्चितच आजच्या रात्री सेवा करण्याची संधी मिळाली. समस्त दामतकरांचं मनापूर्वक आभार व्यक्त करू. सर्व आमच्या ऑफिशियल टीमचा आभार व्यक्त करू. विशेष आभार आमच्या संदीप गायकवाड सरांचं, त्याचबरोबर आमच्या महेशजी धुळे सरांचं मनापासून आभार व्यक्त करील. आणि आजच्या रात्रीची माझी सेवा या ठिकाणी संपली असं जाहीर करतोय. समालोचन कक्षामध्ये निश्चितच सन्मानपूर्वक आमंत्रित करेल. या विभागाची आनबान शान. मराठी भाषेवरती चांगलं प्रभुत्व आहे. गोड